पण जे आयडिओलॉजी तुमच्याकडे आहे ते आयडिओलॉजी खूप स्ट्रॉंग आहे. आंबेडकरवाद आणि फुलेवाद तो समजून घेणे सोपं नाही. हे 5 जे फेजेस आहेत ते आपण एक एक समजून घेऊ. समाजामध्ये बंधुत्वाचा एक असा विचार प्रस्थापित करणे जो म्हणतो की सगळे मानव समानतेनं स्वतंत्र आहेत. Extremism of liberty and equality can be convinced and controlled by fraternity. फ्रॅटर्निटी ते बाय लॉ एस्टॅब्लिश नाही करतायत, हे फार मोठी शोकांतिक आहे. मी एखादी गोष्ट सांगतोय आणि समोरचा जर ते ऐकत नसेल तर समजून घेत नसेल तर तो प्रॉब्लेम त्याचा नाही, तो माझा आहे. मला सांगता येत नाही. फोकस जो आहे तो आयडिओलॉजीवर असला पाहिजे की आपल्याला हे एस्टॅब्लिश करायचं आहे, कोणाशी तरी लढायचंय हा गोल नसला पाहिजे. फेजेस ऑफ इंटेलेक्चुअल क्लास फॉर्मेशन ते आहे एजुकेट, एजिटेट एंड ऑर्गेनाइज. शिक्षा और विद्या के बिना हमारा उद्धार नहीं हो सकता. मैंने बहुत पढ़ाई की है इसलिए लोग मुझसे डरते हैं. बरेचशे मुलांचा विचार असा आहे की माझं शिक्षण झालं इथून की मला एक नोकरी मिळाली बस झालं का. इथं त्या एजिटेशनचा अर्थ आहे तुमच्या मेंदूमध्ये विचारांची सरमिसळ घडवून आणणे. आपण ओकेजनली आंबेडकराईट आहोत आणि एजिटेट जर राईट डायरेक्शन न असाल तर सगळे मिळून एकत्र येणार. सो व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स देन. नुसतं बोलबच्चन देऊन नाही ना. आपण चंद्रावर जाऊ ना आपण मंगळावर जाऊ आणि मंगळावरची माती चंद्रावर आणून टाकू आणि चंद्रावरचे खड्डे बुजवू असं म्हणून नुसतं नाही चालणार. तर त्याला रॉकेट लागतं, रॉकेटमध्ये बसून तिथं जावं लागेल, तिथं उतरावं लागेल, जगलो पण पाहिजे उतरल्यावर. तर तुम्हाला जे 3 रिक्वायरमेंट मोस्टली लागतात त्या ह्या आहेत. मॅन मशीन, मॅन मनी अँड मशिनरी. बरेच लोक म्हणतात की या 3 मध्ये सगळ्यात कठीण जे ते मनी. कोण गोळा करत नाही पैसे म्हणतात, कॉन्ट्रीब्युशन नाही देत. त्याची जबाबदारी पण आपलीच आहे. कारण असे बरेच मध्ये निघाले की त्यांनी गोळा केले आणि त्याचा मिसयूज केला म्हणा किंवा राईट वापर नाही केला म्हणा किंवा आणखी काही. अँड जे चटका लागलाय त्यामुळे मग ताक पण फुकून फुकून पिण्याची सवय लागली आणि म्हणून मग ती मनी हा मोठा समस्या आहे असं मानलं जातं. पण मला विचारलं तर मी म्हणेल की मनी इज नॉट द प्रॉब्लेम. मशिनरी उभी राहील, मनी लागेल, वादच नाही, बट दॅट इज नॉट द मेन प्रॉब्लेम. मेन प्रॉब्लेम इज मॅन. तिथं भारूड भरती नकोय. इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये फॉलोअर लागतील, बट वेन यू टॉक अबाउट वन संघ, when you talk about one intellectual class, the requirement is not every an ordinary man. भारूड भरती. भारूड भरती म्हणजे काय? भारूड म्हणतात गावाकडे. भारूड म्हणण्याचं पद्धती होत्या बऱ्याच गावाकडे राहणाऱ्या लोकांना ते माहित असेल. एक जण भारूड म्हणणारा असतो मुख्य गायक आणि त्याच्या मागे काही कोरस लागतात ओरडायसाठी. तो जे म्हणेल तसंच त्यांनी म्हणायचं अशासाठी काही लोक लागतात. तर ती भरती कशी करतात? तर ते कोणाला म्हणतात तू उठ, तू ये, तू ये, तू ये. त्याला गाणं येतं नाही येत त्याचा काही संबंध नाही, त्याला म्हणतात भारूड भरती. तर इथं भारूड भरती नकोय. तिथं मॅन जे लागणार आहे ते डिझर्विंग. बऱ्याचदा मी 2 आंबेडकराईट मध्ये वादविवाद पाहिलेत. तो म्हणतो नाही बाबासाहेबांनी असं म्हटलंय, तो म्हणतो नाही असं नाही असं म्हटलंय. आणि दोन्ही आंबेडकराईट, दोघांचं कडाक्याचं भांडण. आपल्याला वादविवाद म्हणजे काय तेच माहित नाही. वादविवाद हा जिंकण्यासाठी नसतो. वादविवाद हा एकमेकांची गोष्ट समजून घेण्यासाठी केला जातो.
पण वादविवाद जिंकण्यासाठी करतात लोक, किंवा मी जिंकेल त्याच्यात. आणि एक असं स्टेटमेंट आहे की जेवढे वादविवाद तुम्ही जिंकाल तेवढे तुमचे मित्र कमी होत जातील. एनिवे, मॅन जे आहे हा मुख्य प्रॉब्लेम आहे. मॅन म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांचा अभ्यास, त्यांना अभ्यास करण्याची गोडी, अभ्यासासाठी त्याग करावा लागेल काही. बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपले 4 मुलं, पत्नी, नानकचंद दत्तूंनी एकदा त्याच्या पुस्तकात लिहिलंय, ते म्हटले, एकदा मी रात्री बाबासाहेबांना म्हटलो की बाबासाहेब मी जातो आता, रात्री 11 वाजता. नानकचंद दत्तू जवळच राहायचे, सायकलनं जाऊन यायचे. तर ते म्हटले 11 वाजता की मी जाऊन येतो सकाळी. तर बाबासाहेबांनी त्याच्याकडे पाहिलं नाही, फक्त ते काही पुस्तक वाचत होते, काहीतरी कामात होते. तर त्याच्याकडे न बघताच बाबासाहेब म्हटले की हो जा, पण लवकर ये सकाळी, आपल्याला असं 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 काम आहे. असं म्हणून नानकचंद दत्तू निघून गेले. सकाळी आले लवकर उठून, पाहिलं तर बाबासाहेब तसेच बसलेले होते, तेच पुस्तक वाचत. परत येऊन उभे राहिले समोर. बाबासाहेबांनी असं वर त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटले, अरे तू गेला नाही अजून, जाऊन ये लवकर. नानकचंद दत्तूंनी मग तेव्हा सांगितलं की मी गेलो रात्री, आता आलोय सकाळी. काय, कशासाठी करत होते, काय मिळणार होतं? वेळेचं सुद्धा भान, जेवायचं भान नाही, वेळेचं भान नाही. 18 तास, 24 तासापैकी कितीतरी तर तसे लोक लागतील, तेवढं नाही त्यांचं 10%, 5% करतील, तेवढं तर लागेलच. अँड दॅट मॅन आय एम टॉकिंग अबाउट. ते नाहीत. पुढे जाऊ. सो आता सध्या जर समजा गव्हर्निंग क्लास आपल्याला व्हायचा असेल, तर आपल्याला सध्याचं गव्हर्नन्स कसं चालतं ते समजून घ्यावं लागेल थोडंसं. आणि सध्याचं गव्हर्नन्स जे आहे, जसं मी सांगितलं, राजे महाराजांच्या काळात सुद्धा अशा प्रकारचं गव्हर्निंग क्लास होता. तर त्यावेळेस ते जे काही गव्हर्नन्स होतं, तसंच आजही जे काय आपले वेगवेगळे देश झालेत, तर त्यांचे प्रत्येकाचे आपापले गव्हर्निंग सिस्टमच आहेत. तर आपलं जे गव्हर्निंग सिस्टम आहे ते आपण थोडं समजून घेऊ, जेणेकरून गव्हर्निंग क्लास बनताना आपल्याला त्या पिलर्समध्ये कसं इन्व्हॉल्वमेंट वाढवता येऊ शकतं, त्याचं चिंतन होऊ शकतं. सो दीज आर द 4 गव्हर्निंग pillars of India according to the constitution. डेमोक्रेसीचे जे काही 4 पिलर आहेत, आणि बऱ्याच लोकांना ते माहिती पण आहे. ते काही पार्लमेंट, ज्याला आपण लोकपालिका म्हणतो, एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण कार्यपालिका म्हणतो. एक्झिक्युटिव्हचा अर्थ आहे हे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहे पार्लमेंटमध्ये बसणारे, ते त्यांच्या इमिडिएट खाली सेक्रेटरीज, आणि त्यांच्या खाली मग सेकंड रँक, थर्ड रँक, आणि त्यांच्या खाली मग क्लर्क्स, आणि त्याच्यानंतर मग IPS, IAS, आणि हे जे काय आफ्टर रिप्रेझेंटेटिव्ह, लोकांचा प्रतिनिधीच्या नंतर खालचा जो क्लास आहे, जो एक्झिक्यूट करतो सगळं, IAS, IPS केडर, ते म्हणजे एक्झिक्युटिव्ह. हे सेकंड पिलर आहे. थर्ड पिलर जे आहे ते ज्युडिशियल, न्यायपालिका, न्याय व्यवस्था. आणि चौथा पिलर आहे मीडिया. तर चौथ्या पिलर, हे 4 पिलर जे आहेत, हे 4 पिलर मुख्य 4 स्तंभ समजले जातात डेमोक्रेसीचे. आता ह्या 4 पिलरला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर पार्लमेंट, सो आय विल प्रोसीड समवॉट फास्ट, कारण हे बरंच आपल्याला माहिती आहे. कॉन्स्टिट्यूशन बेस्ड लॉ बनवतात, आणि फ्रेमिंग पॉलिसीज अँड प्लॅन्स फॉर सिटीजन्स, म्हणजे कायदे बनतात तिथं. पण हे जे तिसरं पार्ट मी तुम्हाला सांगतो इथं, मेंबर्स इन्फ्लुएन्सेस द एक्झिक्युशन, हे महत्वाचं. म्हणजे जे प्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले पार्लमेंटमध्ये, हे एक्झिक्युटिव्हला कंट्रोल करू शकतात. म्हणजे त्यांचा प्रभाव आहे एक्झिक्युटिव्हवर.
जे IAS IPS केडर आहेत यांना ते सांगू शकतात असं करा तसं करा, हे करू नका ते करा. आणि त्यांनी नाही ऐकलं की मग त्यांच्यावर कारवाई बदली वगैरे काय जे असेल ते हे पण त्यांच्याकडे कंट्रोल्ड असल्यामुळे बऱ्याचदा ते प्रभाव टाकतात एक्झिक्युटिव्ह. म्हणजे पहिला पिलर दुसऱ्यावर प्रभाव टाकतं. सेकंड इज एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यप्रणाली, पॉलिसीज, प्लॅन्स जे ते एक्झिक्यूट करायचे, इम्प्लिमेंट करायचे, सर्व्हिसेस द्यायचे, लॉ अँड ऑर्डर मॉनिटर करायचे. लॉ अँड ऑर्डर मॉनिटर करायचं म्हणजे IPS केडर, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, कलेक्टर. मोस्टली हे जे एक्झिक्युटिव्ह असतात ना, हे ज्युडिशियरीवर इन्फ्लुएन्स करतात. आपल्याकडे न्याय देण्याची एक पद्धत आहे की जे काही न्यायालयात सादर झालं त्याच्या बेसवर न्याय होतो. म्हणजे तुम्ही जर खून केला आणि तुम्ही खून केल्याचा जो साक्षीदार आहे त्याला जर न्यायालयापर्यंत तुम्ही पोहोचू दिलं नाही तर तुम्ही निर्दोष सुटू शकता. म्हणजे सादर काय होतंय न्यायालयात त्याप्रमाणे न्याय दिला जातो. आणि ही सर्वसाधारण पद्धत आहे न्याय देण्याची. सर्वसाधारण सर्व जगात हीच पद्धत आहे. आपल्याकडे स्पेशल आहे असं काही नाही, सगळीकडे तसं. फक्त फरक हा आहे की दुसरीकडे इमानदारीनं ते जे काय असेल ते कोर्टात सादर केलं जातं. आपल्याकडे मात्र काय सादर करायचं आणि काय सादर नाही करायचं याचं पहिलं अनालिसिस होऊन जातो अकॉर्डिंग टू द गव्हर्निंग क्लास. आता सध्या जो आहे त्याप्रमाणे आधी ठरतं की काय जाऊ द्यायचं काय नाही जाऊ द्यायचं, आणि ते म्हणून मग त्याप्रमाणे न्याय मिळतो, कोर्टाची वर्डिक्ट येतात. सो एक्झिक्युटिव्ह जे आहेत त्यातलं जो पोलीस डिपार्टमेंट आहे IAS IPS यांच्या हातात असतं हे न्यायालयात काय कोणची सादर करायचे एव्हिडन्सेस आणि कोणचे नाही करायचे. त्यामुळे अशा अर्थानं एक्झिक्युटिव्ह मधलं IAS IPS केडर जे आहे ते ज्युडिशियरीला प्रभाव टाकतं. म्हणजे दुसरा पिलर तिसऱ्यावर प्रभाव टाकतो. ज्युडिशियरी म्हणजे न्यायदान करणे आणि कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकलचं इंटरप्रिटेशन पण करतात ते. सो देर इज वन मोर पॉइंट अबाउट ज्युडिशियरी की ज्युडिशियरीनं जर ठरवलं तर ते मीडियावर कंट्रोल करू शकता. ज्युडिशियरीनं म्हटलं की तुम्ही जर समजा एखादी न्यूज दाखवताय की क्या राहुल गांधी गद्दार है क्वेश्चन मार्क, ही न्यूज दाखवत आहे. न्यायालय जर म्हटलं की तुम्हाला जर एखादी गोष्ट कन्फर्म नसेल तर तुम्ही दाखवू शकत नाही, तुमच्यावर कारवाई होईल, तर अशा न्यूज बंद कराव्या लागतात. पण ह्या लूप होलचा फायदा उठवून अशा काही न्यूज दिल्या जातात ज्याच्या पुढे क्वेश्चन मार्क लावून आपल्याला जे प्रोपोगेट करायचंय, ज्याचा प्रभाव टाकायचा आहे, ते न्यूज चॅनल्सला दिसतो. तर त्याच्यावर जर कंट्रोल करायचा ठरवला तर ज्युडिशियरी करू शकते. म्हणजे थर्ड पिलर इज इन्फ्लुएन्सिंग, त्याचा प्रभाव आहे चौथ्या पिलरवर, मीडियावर. अँड वी नो अबाउट मीडिया. ज्युडिशियरी पार्लमेंटरी डिसिजन जे आहेत ते दाखवण्याचं काम मीडिया करतं. आणि सगळ्यात महत्वाचं contributes for establishment of the principles of the governing class. जो गव्हर्निंग क्लास असेल त्याचे जे काही प्रिन्सिपल्स असतील ते प्रस्थापित करण्यासाठी मीडिया खूप मोठा रोल निभावत असतं. हे मीडिया कोण आहे तर बरेच आहेत. टीव्ही सिरियल्स तुम्ही जे बघता, टीव्ही न्यूज जे तुम्ही बघता, प्रिंट न्यूज पेपर जे न्यूज पेपर येतात, फिल्म्स जे तुम्ही बघता, ड्रामा थिएटर्स आणि इतर जे प्रोग्राम घेतले, जसे आपली मीटिंग चालली, एज्युकेशन थ्रू व्हेरियस प्रोग्राम. तर ह्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे दाखवायचंय ते तुम्ही दाखवू शकता. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की पार्लमेंटमध्ये जे निवडून जातात ते निवडून जाण्यावर मीडियाचा प्रभाव असतो. कारण मीडिया जसं दाखवेल त्याप्रमाणे इलेक्शन लोकांवर प्रभाव पडतो, लोक त्याला वोट करतात आणि मग तो निवडून जातो. याचा अर्थ मीडिया इज इन्फ्लुएन्सिंग द फर्स्ट पिलर. चौथा पिलर पहिल्या पिलरला इन्फ्लुएन्स करतोय. ओव्हरऑल काय पार्लमेंट
एक्झिक्युटिव्हला इन्फ्लुएन्स करतंय, एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरीला इन्फ्लुएन्स करतंय, ज्युडिशरी मीडियाला इन्फ्लुएन्स करू शकतं आणि मीडिया पार्लमेंटला इन्फ्लुएन्स करतं. मग पार्लमेंट एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्हला एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरीला, मग मीडिया, मग पार्लमेंट, मग एक्झिक्युटिव्ह, मग ज्युडिशरी, मीडिया, पार्लमेंट, अँड होल सायकल गोईंग ऑन अँड ऑन. चारही ठिकाणी गव्हर्निंग क्लासना आपली माणसं पेरून ठेवली की मग तुम्हाला एकमेकांवर प्रभाव करण्याची पण आवश्यकता नाही, जो तो आपापलं काम करत आहे. याचा अर्थ गव्हर्निंग क्लास जर फॉर्म करायचा असेल तर या सर्कलमध्ये घुसणं आवश्यक आहे. नुसतंच नावाचं म्हणून घुसून उपयोग नाही, तर कामाचं म्हणून सुद्धा घुसावं लागेल. पार्लमेंटमध्ये काही आकडे तुम्हाला सापडतील ज्यात they are representative of some of ST, some of SC, and some minorities. असं असू शकतं, बट ती नाम केव्हा असते. मग आपण जर समजा ह्या सायकलमध्ये घुसायचं तर कुठं घुसायचं? पार्लमेंटमध्ये घुसायचं, एक्झिक्युटिव्हमध्ये घुसायचं, ज्युडिशरी घुसायचं, मीडियात घुसायचं, किंवा कुठं सुरुवात कुठून करायची? ही दिस इज सायकल, पूर्ण सायकल कुठून तरी एक ठिकाणी सुरुवात करावं लागेल. दिस इज वेअर यू कॅन स्टार्ट मीडिया. अँड हे फुल्यांनी आंबेडकरांनी पाळलेलं तत्व आहे. दे स्टार्टेड देअर पेपर्स फर्स्ट, दे स्टार्टेड टू राईट द बुक्स. भाषण, संघटन, पेपर, एडिटोरियल इथून सुरू केलं. त्यापासून मग जर तुम्ही तिथे एंट्री मारली की मग तुम्ही पार्लमेंटवर इन्फ्लुएन्स करता, पार्लमेंट एक्झिक्युटिव्हवर करता, एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी. कोणत्याही कुठंतरी एक ठिकाणी गेले तर तुम्ही एकमेकावर इन्फ्लुएन्स करू शकाल, पण एंट्री पॉइंट जो आहे तो मीडिया हा पाळल्याचं दाखले आपल्याकडे उपलब्ध आहे. सो व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स देन? बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला पहिल्यांदा आयडिओलॉजीचा क्लिअरन्स ठेवावा लागेल, आयडिओलॉजी समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, डेप्थला जाऊन समजून घ्यावं लागेल. सेकंड रिक्वायरमेंट इज ॲबिलिटी टू प्रेझेंट द थिंग्स इन इट्स मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म. तुम्हाला माहिती एसटी किंवा मुस्लिम्स किंवा ओबीसी आज यांचे बरेचसे नुकसान आज झालेले, एससीचेही झालेले, पण जास्त यांचे झालेले तुम्हाला, किंवा यांचं नुकसान मला मोठं वाटतं. एसटीला खूप मोठे अधिकार होते संविधानी, ते पाळले जात नाही. इस्लामचं तर फार खराब हाल आहे. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ देम? So they don't have anybody who will represent their problems in its most appropriate form. व्यवस्थित त्या प्रॉब्लेमचं फॉर्म्युलेशन करून समोरच्याला पटवून देणारे त्यांच्याकडे कोणीच नाही. आणि जर बहिष्कृत समाजाची गोष्ट केली, ॲट दॅट टाइम बाबासाहेब आंबेडकर म्हणून एक माणसानं त्यांचे प्रॉब्लेम्स इतके व्यवस्थित समोरच्याला व्यवस्थित पद्धतीनं मांडलेत, आर्ग्युमेंट्स केलेत, समजवून दिले, पटवून दिले, तर तशी ॲबिलिटी लागेल, तशा ॲबिलिटीचे लोक लागतील. मग त्यांनी कसं काय केलं? 18 तास अभ्यास केला ना, समजून घेतलं. मार्टिन लुथर किंगला समजलं, वॉल्टेर काय म्हणतो, फ्रेंच क्रांती कसं काय, इरिश लोकांचं कसं होतं, संस्कृत शिकले, वेद मध्ये काय म्हटले बघूया. असं केल्यावर तर ती ॲबिलिटी येईल. आणि त्यासाठी मग वेळ द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल, समजून घ्यावं लागेल. द थर्ड रिक्वायरमेंट इज ॲबिलिटी टू अवेल ऑपॉर्च्युनिटी विदाउट मिसिंग. दिस इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट क्वालिटी ऑफ डॉक्टर आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांची खूप छान क्वालिटी होती. जे मिळतंय त्यात ऑपॉर्च्युनिटीजला त्यांनी मिस केलं नाही, ग्रॅब केलं, सोडलं नाही. त्यामुळे आधी आपल्याला हे समजून घ्यायला की ही ऑपॉर्च्युनिटी का नाहीये,
आहे तर मग ती कशी मिळवता येऊ शकते? जास्तीत जास्त नाही तर कमीत कमी काय मिळू शकतो? सेपरेट इलेक्टरेट नाही मिळत आहे. मग प्राथमिक मतदारसंघ मिळवून देऊ. प्राथमिक इलेक्शन, प्रायमरी इलेक्शन मिळवणं. पुणे पॅक्ट. मेनी एक्झाम्पल कॅन बी गिव्हन. सो दॅट ॲबिलिटी असणारे लोक लागतील. द लास्ट इज वामनदादा कर्डक यांचे 2 ओळी देऊन मी थांबतो. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांच्या न्यारीच टोक असते.